नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांची करडी नजर असणार आहे। 31 डिसेंबरच्या रात्री मद्यप्राशन करून कोणीही गाडी चालवू नये असं आवाहन मुंबई वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी केलंय। मुंबईत रस्त्यांवर नाकाबंदी लावण्यात येणार असल्याची आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या वाहतुकीत काही बदलही करण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी दिली आहे। नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेनं पूर्ण तयारी केलेली आहे। आमची सर्व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नाकाबंदी लागलेली असेल आणि नाकाबंदीमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात येईल। त्याचप्रमाणे जे मोटर बाईक रेसिंग करतायत, विदाऊट हेल्मेट वाहन चालवतायत, अशा सर्व वाहन चालकांवर जे वाहतुकीचे नियम पाळणार नाहीत त्यांच्याविरुद्ध आम्ही कारवाई करणार आहोत। गेल्या 24 तारखेपासून जे आहे आठवडाभर ही कारवाई स्पेशल ड्राईव्ह सुरू आहे, त्याच्यामध्ये किती कारवाई करण्यात आली अजून काय अंदाज? दररोज आमची 25 ते 30 मद्यप्राशन करून जे वाहन चालवतात त्यांच्यावर कारवाई होत असते आणि जरी आस्थापनांना 5 वाजेपर्यंत परवानगी मिळालेली असेल तरी माझे वाहन चालकांना आव्हान आहे की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये मद्यप्राशन करून वाहन चालवता कामा नये। सर, त्याचबरोबर आपण पाहिलं तर किती ठिकाणी आपले जे पोलीस कर्मचारी तैनात आहेत आणि किती टीम आपण तैनात केली आहे 31st आणि 1st साठी? मुंबईतल्या सर्व 93 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाकाबंदी लागलेली असणार आहे। काही पोलीस स्टेशनमध्ये 1 किंवा 2 ठिकाणी नाकाबंदी लागलेली असेल आणि आवश्यकतेप्रमाणे जिथे ते नाकाबंदी लावणं आवश्यक आहे तिथे ती लावण्यात येईल आणि यामध्ये पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंमलदारांसोबत वाहतूक पोलिसांचे अधिकारी अंमलदार सर्व ठिकाणी हजर असणार आहेत। त्याचप्रमाणे मी सांगितलं तसं जे मोटर बाईक रेसिंग करणारे आहेत, रॅश ड्रायव्हिंग करणारे आहेत, विदाऊट हेल्मेट वाहन चालवणार आहेत, अशा सर्वांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।